वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबियांशी संबंधित आत्तापर्यंत जितकी नावं समोर आली आहेत त्या सगळ्यांची पार्श्वभूमी काहीशी सारखीच आहे। निलेश चव्हाण असो किंवा मग हगवणे पितापुत्रांना मदत करणारे चोंधे भाऊ, हे सगळे हगवणेंप्रमाणे छळकुटे आणि मारकुटेच निघाले। आता न्यायालयात हगवणेंचा खटला लढणाऱ्या वकिलांचीही काहीशी अशीच पार्श्वभूमी समोर आली आहे। पाहूया। हगवणे कुटुंब छळकुट, त्यांचा जवळचा साथीदार निलेश चव्हाणही छळकुटा, मदतीला धावणारे चोंधेही तसेच, आणि आता हगवणेंचा वकीलही मारकुटा निघालाय। तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। निलेश चव्हाणवरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे। निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे। अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली। अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असा एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही। हे महाशय आहेत विपुल दुशिंग, वैष्णवी आत्महत्या प्रकरणातले संशयित आरोपी हगवणे कुटुंबाचे वकील। पण या वकील महाशयांचा इतिहासही हगवणेंच्या काहीसा जवळच आहे। ॲडव्होकेट विपुल दोशिंग यांनी न्यायालयात हगवणे कुटुंबियांची बाजू मांडली। त्यांनी कोर्टात केलेल्या युक्तिवादात वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आणि याच ॲडव्होकेट दोशिंग यांनी एका सरकारी वकिलाला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या दुशिंग महाशयांनी नेमकं काय केलं होतं ते पहा। 2022 मध्ये वकील विपुल दुशिंग पुण्याच्या वडगाव मावळ न्यायालयात एका आरोपीचे वकील होते। न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरून त्यांचा सरकारी वकिलाशी वाद झाला। याच वादातून ॲडव्होकेट दुशिंग यांनी सरकारी वकिलाची कॉलर पकडत मारहाण केली। सरकारी वकिलाच्या तक्रारीनंतर दुशिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला। या प्रकरणात न्यायालयानं अटकपूर्व जामीन दिल्यानं दुशिंग यांची अटक त्यावेळी टळली होती। आता हेच मारकुटे वकील न्यायालयात छळकुट्या हगवणेंची बाजू मांडतायत, पण त्यांनी हगवणेंचा बचाव करताना वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचाही प्रयत्न केला आणि याच कारणावरून अनेकांनी संताप व्यक्त केला। राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी तर दुशिंग यांच्या जो कांचल्यात लावेल त्याचा मी सत्कार करेन अशी पोस्टच केली, तर अंजली दमानी यांनी त्यांची सनद रद्द करण्याची मागणी केली। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।